श्री बोधनापूर सर, माझे सहकारी मित्र श्री सुनील तोडकर सर, श्री बाळू बुधवन सर, आज ज्याला बक्षीस मिळालं ती माझ्या सहकार्याचीच मुलगी आहे, कुमारी सान्वी तोरनाळे आणि आपण उपस्थित विद्यार्थी मित्र, तिला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 50 पैकी 50 मार्क पडले. काय म्हणतात तो इंग्रजीमध्ये बुद्धिमत्ता चाचणीला? तर त्याच्यामध्ये वारंवार ह्याच्यामुळे म्हणलं की त्याच्यात बुद्धिमत्ता आहे. इंग्रजी तुम्ही इंग्रजीवाले आहेत ना, सेमीवाले इंटेलिजंट आहे त्याच्यात, आहे की नाही? इंटेलिजन्स टेस्ट आहे ते. तर बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, तर आपल्याला त्याचा सराव देखील करावा लागतो. कोणत्याही गोष्टीचा जर आपण सराव करीत गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगले गुण मिळतात. फक्त परीक्षाच म्हणून नाही, फक्त बुद्धिमत्ता चाचणीच म्हणून नाही, फक्त मराठीच म्हणून नाही, इंग्रजीच म्हणून नाही, कुठलीही गोष्ट तुम्ही जर प्रयास करीत गेले, प्रॅक्टिस करीत गेले तरच ती सहज साध्य आहे. इट इज राईटली सेड, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला जर ते करीत गेलो आणि त्याचं जर बर्डन म्हणून करीत गेलो तर ताण येतो. सहजगते जर करीत गेलो तर आपल्याला त्याचा आनंद वाटतो. म्हणजे जेव्हा आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, काही आरशातल्या आकृती असतात, काही लॉजिक लावायचं असतं, किंवा आता तुमचे प्रश्न कसे असतात मला माहित नाही, परंतु काही रिलेशन्स असतात, तर तुम्हाला ते विचार करून, कारण त्याच्यामध्ये रिझनिंग आहे, याला असं तर त्याला कसं असा प्रश्न असतो त्याच्यामध्ये. हा रमेश हा किरणचा मावस भावाचा मुलगा आहे, तर याचे त्याचे नातं काय हे असं समजून सांगावं लागतं, कारण विचार करावा लागतो तुम्हाला. आणि जर त्याच्यामधून तुम्ही गेलेला असाल, त्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असेल तर मात्र तुम्हाला सहजगत्या येईल. तुमच्या इंग्रजीची चाचणी आहे मित्रांनो. एक छोटंसं माझं उदाहरण सांगतो आणि थांबतो. बक्षीस हिला मिळालं, कुमारी सान्वी तोरनाळे. हिचं आपल्या सर्वांच्या वतीनं, शाळेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो मी. बक्षीस छोटंसं जरी असलं तरी ते खूप मोलाचं असतं, महत्त्वाचं असतं. 1987 साली, कदाचित तुमचा जन्म निश्चितच झाला नाही, कदाचित तो झालाच नव्हता, का झालाय कुणाचा नाही. 1987 साली माझ्या शाळेनं मला 101 रुपयाचं एक पाकिट दिलं होतं बक्षीस. कारण त्यावेळेस 1987ला मार्च महिन्यामध्ये जी परीक्षा झाली बोर्डाची, त्याच्यामध्ये मी इंग्रजी विषयात पहिला आलो. आता तुम्ही म्हणणार सर हिला 50 पैकी 50 मार्क आहेत, मग तुम्हाला किती होते? तर मला सांगायचं पण लाज वाटते, पण सांगतो. कारण मला मिळाले होते 87 मार्क. 87 87 मार्क म्हणजे त्यावेळेस खूप होते असं मला वाटतं. कारण शाळेमधून एकमेव विद्यार्थी होतो त्याला 87 मिळाले. तो मी पहिला होतो तो भाग सोडून द्या, पण मला जे बक्षीस ज्या पाकिटात मिळालं त्या बक्षिसाचं ते पाकिट मी अजून जपून ठेवलेले. 1970 ते पाकिट अजून माझ्याकडे, त्याच्यावर लिहिलेले चिरंजीव किरण कुमार, आता नाही मी कुमार, चिरंजीव किरण कुमार कांतराव देशपांडे असं लिहिलेलं आहे. बक्षीस छोटं असेल मोठं असेल, इट इन्स्पायर्स अस. आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळते. आणि हिला मिळालं, मग ह्यांना असं वाटेल, तुम्हाला असं वाटेल, इफ शी कॅन डू इट, व्हाय कांट आय? येस, आय वॉन्ट टू डू इट लाईक हर. आणि मग आपण हळूहळू अशी प्रेरणा मनामध्ये घेऊन जातो आणि आपल्याला देखील यश मिळतं. अर्थात याच्या पाठीमागे तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक आहेत, तोडकर सर असतील, बुधवन सर असतील, किंवा इतरही माझे काही सहकारी असतील तुम्हाला शिकवणारे, त्यांचाही वाटा तेवढाच मोलाचा आणि महत्त्वाचा आहे.
मित्रांनो, तुमचा अधिकचा वेळ न घेता मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज एकीला मी बक्षीस दिलं, उद्या पुढच्या तुमच्या टेस्टमध्ये एकापेक्षा जास्त मुलं मुलींना मला बक्षीस देण्याचा योग आला तर मला त्याचा अधिक आनंद वाटेल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.